संघांना देऊया या पहिल्या मॅच साठी भरभरून शुभेच्छा। 8:49 पहिलाच बॉल जबरदस्त टाकलाय राज सिंग, आपला चमत्कार दाखवताना पहिला डॉट। पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगला बॉल, वेग चांगला होता आणि त्याच्यावर टप्पा देखील चांगला होता, थोडीशी उचली घेतली आणि पहिला बॉल डॉट आल्याने सुरुवात निवडीन चांगली करून दिली। निश्चित राज सिंग गोरेगावचे आहेत, एक भेदक गोलंदाज, पहिलाच बॉल डॉट टाकलाय, लेफ्ट आर्म आहेत, शरीरापासून आता हा बॉल दूर ठेवला आणि खेळण्याचा प्रयत्न राजू कंग यांचा निष्फळ ठरतोय। हा लागोपाठचा दुसरा बॉल डॉट, हा बॉल थोडासा टप्पा पाठी ठेवला आणि त्याच्यानंतर बॉल थोडासा टर्न झालाय आणि त्याच्यानंतर आणखीन एक ते डॉट बॉल होते। चांगली सुरुवात आपण पाहू शकतो, पण समोर आपण पाहिलं तर राजू कंग एक हार्ड हिटर फलंदाज आहे आणि तोही देखील त्याचे रंग या मॅच मध्ये बदलेल। याच मैदानावरती अनेक वेळा चांगला खेळ केला, याच मैदानावरती बऱ्याचशा वेळा त्यांनी मालिकावीराचा किताब बऱ्याचशा लीग स्पर्धेमध्ये आपल्या नावे केलेला आहे। हा तिसरा बॉल डॉट येतोय, राज सिंग यांची कमाल, लाजवाब गोलंदाजी आपण पहिल्या सत्रामध्ये पाहतोय। राज सिंग सध्या टप्प्यावरती नियंत्रण ठेवले, वेगवेगळे टप्पे टाकलेत आणि आताचा बॉल परफेक्ट यॉर्कर टाकलाय आणि तिथून देखील इथे डॉट आलाय। तिसरा बॉल डॉट आला, 3 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय, 3 बॉल अप्रतिम राहिलेत आणि पाठीमागच्या 3 बॉल पुढचे काय होणार मॅच मध्ये। शरीरापासून हाई बॉल दूर ठेवलाय, आता पंच वळतील का? आणि हो सांगतायत की हा बॉल दिशाहीन आहे। पहिली धाव मिळते बॅटिंग करत असताना टीम श्री काळेश्वरी 11 या टीमला। अभ्यंतर धावेने करत सुरुवात होती, हा बॉल थोडासा बाहेर चाललाय, आणखीन बाहेर गेला आणि त्याच्यानंतर व्हाईट बॉलचा कॉल आलाय। 3 बॉलच्या पाठीपैकी एकही धाव नव्हती, परंतु चौथ्या बॉलवरती एक सिंगल येते, पुणे शेतात तयार होतोय। कोलो टप्प्याचा बॉल समोर खेळतायत, क्षेत्ररक्षक 2 आहेत, बॉलचा पाठमोरा केला जाईल आणि त्यानंतर बॅटच्या साह्याने पहिली धाव आणि राजू कंग यांची मनोबल वाढवणारी ही धाव आहे, कारण आतापर्यंत 3 बॉल डॉट आले होते आणि त्यानंतर एक सिंगल धाव, धावसंख्या 2 होऊ शकत। त्याचबरोबर आपण पाहिलं तर हा बॉल अगदी पुन्हा एकदा यॉर्कर टाकला होता आणि त्याच्यानंतर हलकीशी प्लेसमेंट आपण पाहिले, पाहू ऍक्शन रिप्ले मध्ये प्लेसमेंट केली आणि त्याच्यानंतर एक सिंगल येते या बॉलवरती। ऑन स्ट्राईक गणेश कदम, निश्चित आज मोठी जबाबदारी गणेश कदम यांना घ्यावी लागेल। आयकॉन म्हणून खेळतायत, बॉलर तयार राज सिंग, ऑल इंडिया आयकॉन, शरीरापासून बॉल दूर ठेवला आहे राज सिंग, काय कमालीचं षटक, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी, हा आणखीन एक डॉट बॉल, जबरदस्त कंट्रोल सिस्टमचा वापर आतापर्यंत ठेवलाय आणि हा देखील डॉट बॉल आलाय। चांगली गोलंदाजी मी म्हणेन, प्रत्येक आपण पाहिलं गणेश देखील कदम आला, त्याच्यानंतर त्याला देखील पहिला बॉल डॉट काढला आणि 4 बॉलचा खेळ समाप्त झाल्याने 2 धावा आल्यात फक्त। बॉलर तयार राज सिंग, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हाई बॉल कट केलाय, शरीरापासून दूर ठेवलाय, आणखीन एक डॉट बॉल, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण आणि या ओव्हर मध्ये डॉट बॉलचा रेशिओ आहे 5 आणि धावा आलेल्या आहेत धावफलकावरती अवघ्या 2। एका षटकाचा खेळ समाप्त झालाय। राजू कंग बॅटिंग करतायत 1 वरती आणि गणेश कदम बॅटिंग करतायत 0 वरती। आतापर्यंतचा एका षटकाचा हा आढावा आहे। जबरदस्त आपण पाहिले राज सिंग यांचं षटक, राजीव कंकेने बॉल 4 खेळ त्याच्यामध्ये 1 धाव आली आहे आणि गणेश कदमनी सध्या खातं खोलले अद्याप। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, पहिलं षटक P1चं मी म्हणेन राहिलं आहे गोलंदाजी करण्याच्या टीमच्या नावावरती आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, अचूक टप्प्याचा भेदक मारा, कंट्रोल सिस्टमचा वापर ठेवला आहे, परंतु दुसरं षटक देखील आता P1चं दुसरं षटक असणार आहे आणि या ओव्हर मध्ये धावा येणं धावा कुठणं हे देखील आता इम्पॉर्टंट असणार आहे। निश्चित, कारण पहिल्या ओव्हर मध्ये श्री काळेश्वरी 11ला धावा मिळालेल्या नाहीयेत, त्यामुळे इथून पुढे आता धावांचा वेग वाढवावा लागेल। ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्गवरती आता बदल केलेला आहे। पहिल्याच ओव्हर मध्ये राज सिंग आले, ऑल इंडिया आयकॉन म्हणून या महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये खेळत आहेत आणि गोलंदाजी करत असताना अवघ्या 2 धावा खर्च केलेल्या आहेत। 6 बॉलचा खेळ संपलाय। एका बाजूला राजू कंग, आज नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल, अनेक मालिकावीराचे किताब, मग कराड तालुका प्रीमियर लीग असू द्या किंवा KSK प्रीमियर लीग असू द्या किंवा पश्चिम महाराष्ट्राची रबर बॉल लीग असू द्या, या अशा स्पर्धांमध्ये त्यांनी चांगला खेळ केलेला आहे। ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्गवरती जिल्हा आयकॉन सावली तालुक्यातील भिवडी गावचे हर्षल खराडे यांच्या नावी षटक क्रमांक 2 आहे आणि हर्षल खराडे यांनी प्रभावित केलं, खास करून पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये स्ट्रायकर इंडला राजू कंग। हा बॉल पुन्हा एकदा हाताळला जाईल, कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे। पुन्हा एकदा फलंदाज राजू कंग तयार होतील। एका बाजूला सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कुसूर गावचे राजू कंग, तर एका बाजूला सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील भिवडी गावचे हर्षल खराडे। जिल्हा आयकॉन विरुद्ध जिल्हा आयकॉन, ओव्हर नंबर 2चा हा पहिला बॉल, पहिलाच बॉल, दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेलगत, बॉलचा पाठमोरा करण्यासाठी येतील, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हा पहिला चौकार मिळेल, फुटबॉल स्टाईल बॉल अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय,
आणि या बॉलच्या पाठीमागे बघता बघता 3 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत या जोडीने. पायावरती अगदी बॉल टाकला होता, त्याच्यानंतर फक्त स्लाइस दिली, दिशा दिली या बॉलला आणि तिथून मात्र चांगला इथे वेग पकडला होता, परंतु बॉल मिमणे कुठेतरी थकला गेला, थांबला गेला आणि फुटबॉल स्टाईलने इथे बॉलला खरं तर अडवलं गेलं. एक धाव मिमणे बचावले गेले आणि त्याच्यानंतर इथे 3 धावा इथे पळून काढलेल्या आहेत आणि 3 धावेच्या साहाय्याने आतापर्यंत टोटल झाले त्या 5. गणेश कदम बसणार आहे स्ट्राईकला आणि ही सुरुवात मी म्हणेन दुसऱ्या ओव्हरची हर्षल खराडेच्या विरुद्ध 3 रन्सनी सुरुवात चांगली केली आहे. निश्चित, कारण हा पहिला बॉल फार महत्वाचा होता. 3 धावा पहिल्याच बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. स्ट्रायकर एंडला आता KSKच्या वाकी गावचे गणेश कदम, एका बाजूला हर्षल खराडे. बॉल क्रमांक 2. ओ, बॅटची कडा होती का? निश्चित आशा पल्लवी झाल्या होत्या का या बॉलच्या पाठीमागे, परंतु हर्षल खराडे यांचा कमालीचा बॉल डॉट. जबरदस्त. आपण ज्या पद्धतीनं पाहिलं हा बॉल थोडासा पडल्यानंतर थोडासा वळण घेतलंय आणि असं वाटलं की कट लागले की काय, हा देखील प्रश्न उपलब्ध झाला होता, परंतु हा बॉल खरं तर निसटला गेला हातातून. त्याच्यानंतर डॉट बॉलची होती सांगता हे प्रेशर सध्या आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. वेळेच्या चुकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही, परंतु फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉलही विसावू शकला नाही. आज गणेश कदम यांचं नशीब बलवत्तर आहे, जीवनदान मिळालंय. खरोखर जीवनदान मिळालेलं आहे. एज लागले होते, त्याच्यानंतर फाय स्लिप आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते आणि त्याच्यानंतर हात कॅच कम्प्लीट केला होता आणि तिथून मात्र हात खरं तर खुले झाले आणि त्याच्यानंतर हा बॉल निसटला गेलाय आणि इथून मात्र एक सिंगल येते. स्ट्रायकर एंडला राजू कंग आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एक पेक्षा अधिक काही या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. आतापर्यंत या दोन्ही बॅटरला कधी शांत होताना पाहिलं नव्हतं, परंतु आज सध्या हे तर शांत ठेवलेलं हर्षल खराडे आपण पाहिलं. पहिलं षटक जबरदस्त राहिलं, 2 धावा आल्या होत्या. हर्षल खराडे सध्या 5 धावा दिलेल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. P1चे खरं तर 2 बॉल पॉवर प्लेचे 2 बाकी आहेत आणि या बॉलवरती कोणतं आक्रमण असणार आहे? अंगावरती येणारा बॉल, परंतु पहा याही बॉलच्या पाठीमागे मनसुबे उधळून लावलेले आहेत. ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती ना पहिल्या षटकामध्ये राज सिंग यांनी, अगदी त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत हर्षल खराडे यांनी 5 बॉल टाकले, अवघ्या 5 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल बाकी आहे. इथे मात्र पाहू शकाल तुम्ही डाऊन द विकेट बॉल चालले ती कार्पेटच्या दिशेने टीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. बॉल सुटला गेलाय, तोपर्यंत इथे 2 धावा इथे सहज कुठल्या गेलेल्या आहेत. 2 धावा इथे मिळत आहेत आणि बघता बघता आता याही देखील ओव्हरची होती समाप्ती आणि मी म्हणजे इकॉनॉमिक्स ओव्हर राहिल्या दोन्ही पण आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत झाली ते धावा एकूण 9 धावा. म्हणजे बॅटिंग साईड आपण पाहिलं तर प्लस पॉईंट आतापर्यंत काय आहे तर दोन्ही बॅटर मैदानामध्ये सक्षम आहेत. निश्चित, आणि या दोन्ही फलंदाजांनी जास्तीचा वेळ आता मैदानाच्या आतमध्ये घालवलेला आहे, कारण 12 बॉल या दोन्ही फलंदाजांनी पेस केलेले आहेत. चला घाई करा, तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही. एका षटकासाठी फक्त 5 मिनिटांचा कालावधी आहे आणि काल काही सामने राहिलेले आहेत, त्यामुळे आज कोणत्याही संघाला अधिकची मुभा दिली जाणार नाही. ज्यावेळेस मॅचची कुशल मुवमेंट असेल त्यावेळेस आपण वेळ घेऊ शकता, परंतु रेग्युलर ओव्हर्समध्ये आपण अधिकचा वेळ घेऊ नका अशी विनंती आपण खेळाडूंना करूया. आपण आयोजन समितीला काही देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे आणि याची अपेक्षा आपण खेळाडूंकडून करूया. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा आहेत अवघ्या 9. राजू कंग बॅटिंग करतायत 5 वरती, तर गणेश कदम बॅटिंग करतायत 3 वरती. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 3 साठी शार्विल सोनाक्षी 11 या टीम कडून गोलंदाजीची धुरा या षटकाची सचिन शिंदे यांच्या नावी. हे षटक क्रमांक 3 आहे. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. लाजवाब आतापर्यंत गोलंदाजी केली, फक्त 2 षटकांमध्ये 9 धावा दिल्या. सचिन शिंदे आता बॉलिंग ट्रॅक वरती आणि इथून पुढे आता अटॅक पाहायला मिळेल. सचिन शिंदे रुळे गावचे क्षेत्ररक्षक आहेत. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. प्रयत्न सुरू आहेत, परंतु एका बाजूला अद्याप एकही मोठा फटका आजच्या दिवसातला आलेला नाहीये. 10 धावा झाल्या स्कोर गार्ड वरती. मी नेहमी सांगत असतो 10 के बाद आता है दोस्तों, बस जोखिम तो उठाना पडेगा, 10 का दम दिखाना पडेगा, जिसमें दम उसी के कहते बाजीराव सिंघम. आली रे आली, आता माझी बारी आली असे गोलंदाज सांगतायत, परंतु ही बारी कोणाची असणार आहे? निश्चित पलटवार करता येईल का याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. कट केलाय शक्तीपेक्षा युक्तीबरी आपण अनेकदा चर्चा करतो आणि इथे गोलंदाजीच्या वेगाचा वापर केलाय. बॉलला कट केलाय, बॉल चाललाय बॅकवर्ड डीप पॉइंटला, सीमारेषा पलीकडे आजच्या दिवसातला पहिला दमदार शानदार वजनदार फटका सीमा पार. धावा मिळतील 4, आलाय तो चौकार. चाणक्य पद्धतीने हा फटका खरं तर खेळला गेला. तिथे सुमसान इलाका का कोणताही क्षेत्ररक्षक नव्हतं. ऍक्शन रिप्ले मध्ये बॉलचं वेट ऑन वॉचचं इथे क्रिकेट खेळलंय. बॉल आल्यानंतर त्याला हँडल केलं, मॅनेज केलं, फक्त दिशा दिली आहे आणि बॉलनं खरं तर सीमारेखा गाठली आहे आणि ह्या स्पर्धेमधला पहिला चौकार गणेश कदम
या आजच्या दिवसामधला गणेश कदमच्या पाठमधून येतोय. टोटल झालं तर एकंदरीत टीमच्या 14 धाबा. अशा फटक्याच्या शोधामध्ये फलंदाज आहेत आणि तो पहिला चौकार आलेला आहे आणि गणेश कदम यांचं मनोबल वाढवणार आहे. एका बाजूला सचिन शिंदे एक प्रभावशाली गोलंदाज आहे, तर एका बाजूला एक चांगले ऑलराऊंडर गणेश कदम स्ट्रायकर एंडला तयार. बॅटिंग करत असताना वैयक्तिक बनवल्या धावा 7. हाई बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. हाई बॉल कट करण्याचा प्रयत्न, परंतु हाई बॉल निर्धाव डॉट. चांगली गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. प्रत्येक गोलंदाज आपण वैशिष्ट्य आपण पाहिलं, प्रत्येक गोलंदाज आपण व्हेरिएशन पाहिलं, तर प्रत्येक गोलंदाजानं सध्याची दिशा निवडली आहे. ते ऑफ साईडला इथे बॉल ठेवले जात आहेत आणि सध्या फलंदाजांना थांबवलं गेलं आहे. गणेश कदम फॅक्स नावाने ओळखला जातो, परंतु आतापर्यंत मोठे धमाके आले नाहीयेत. निश्चित ज्या प्रकारे त्यांची ओळख आहे क्रिकेटच्या पटलावरती, त्या प्रकारचा खेळ अद्यापही करू शकले नाही. फटका फसलाय. आता शॉट फाईन लेग बॉलच्या खाली. धक्का क्रमांक पहिला लागलाय आणि गणेश कदम येत आहेत माघारी. प्रेशर होता या मॅच मध्ये आणि प्रेशर हटवण्याचं तो काम करत होता. पाहू शकाल तुम्ही, बॅट अगदी वरून खेळला होता आणि त्याच्यानंतर शॉट फाईन लेगला इथे कॅच पकडला गेलाय आणि पहिला धक्का लागत असताना कालेश्वर 11 टीमला अगदी सस्त्यामध्ये परत आहेत गणेश कदम आणि आता भूषण गोले बॅटिंगसाठी एसडीचे. पहा 3 ओव्हर नंतर तुम्हाला 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे, याची आपण नोंद घ्या. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 ची धोरणात्मक वेळ. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती ऑल इंडिया आयकॉन, प्राऊड ऑफ सातारा, सातारचा कंदी पेगडा या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारे भूषण गोळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत आणि आज यांच्यावरती फार मोठा दारोमदार असेल. पाठीमागच्याही वर्षी याच लीगमध्ये खेळले होते. आज पुन्हा एकदा आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना क्रमांक 3 वरती जबरदस्त आपण पाहिली गेल्या वर्षी, तर 2024 मध्ये जबरदस्त भूषण गोले यांची बॅटिंग पाहिली आणि समोर आता एक युवा गोलंदाज सचिन शिंदे पुन्हा एकदा निघतायत. पहिलाच बॉल, फटका चांगला खेळलाय. बॅटच्या अगदी मधोमध घेतलाय. क्षेत्ररक्षक आहेत वायडिश लॉंग ऑफला. दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे 2 धावा इथे प्राप्त केलेल्या आहेत श्री काळेश्वरी 11 या टीमने. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल ड्राईव्ह केलं, त्याच्यानंतर 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. फिल्डर होते आणि तिथून मात्र बॉल फाकल्यानंतर 2च्या साहाय्याने आपण टीमच्या टोटल आतापर्यंत झाल्यात त्या 16 धावा. कदाचित सकाळचं सत्र आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त इथे बॉल ट्रॅव्हल होत नाहीयेत. चेक केलं जाईल. आता रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. बाउंड्री लाईन जवळ जो बॉल अडवलेला आहे तो योग्य रीतीने अडवलेला आहे का नाही याची पडताळणी केली जाईल आणि 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून पाहिला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. सीमारेषेलगत अडवलेला बॉल योग्य रीतीने अडवलाय की नाही आता हे याची पाहणी केली जाईल. परंतु एका बाजूला आपण चर्चा करतोय. पहिला सामना आहे श्री काळेश्वरी 11 विपक्ष शार्विल सोनाक्षी 11. संघ मालक श्री दिनेश वसंत मोरे यांच्या मालकीचा असणारा संघ म्हणजे श्री काळेश्वरी 11 आणि शार्विल सोनाक्षी 11 हा संघ म्हटलं की श्री राजेश हरिबा वाळणेकर आणि श्री शेखर द शिंदे यांच्या मालकीचा असणारा संघ आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये सुरू आहे आजच्या दुसऱ्या दिवसातला पहिला सामना. तुम्ही पाहताय निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025. एक दैदित्यवान सोहळा आपण पाहतोय पर्व दुसऱ्यामध्ये आणि या पहिलीच लढाई आपण पाहतोय त्या पद्धतीनं. सध्या तरी कालेश्वर 11 टीमला सध्या तरी थांबवलं गेले, रोखलं गेलंय. सचिन शिंदे आपण पाहतोय मॅन फ्रॉम रुळे, एक 20 वर्षाचा अति खेळाडू आणि हा चौकर आहे. पूर्ण आपण पाहिले संपूर्ण इथे छान बेंड केले आणि त्याच्यानंतर भूषण गोले यांच्या पाठमधून पहिला तसा बॉल पेस केलाय, ड्राईव्ह पाहायला मिळालाय आणि त्यांच्या पाठमधनं इथे चौकर आला. निश्चित पहिला बॉल फेस करत असताना त्यांनी बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. भूषण गोळे हे असे खेळाडू आहेत ज्यांना एका मॅच साठी सामनावीर पुरस्कार म्हणून बाईक मिळाली होती. असे खेळाडू स्ट्रायकर इंडला. परंतु एका बाजूला सचिन शिंदे रुळेगावचे एक प्रतिभावंत गोलंदाज, एक गुणवंत गोलंदाज तयार.
बॅटची कडा घेणारा बॉल निघालाय थर्ड मॅनला, क्षेत्ररक्षकाला बॉल देतोय गुंगारा, बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून लागोपाठचा दुसरा चौकार भूषण गोळे यांच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग कट केलाय बॉलला, त्याच्यानंतर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये थोडासा चकमा देत असताना बॉलने खतल्या तर सीमारेषा गाठले गेले. बॅक टू बॅक भूषण गोळे यांच्या पाठमधून 2 चौकार आले आणि आता कुठेतरी धावसंख्या गती आता वाढली जाते आणि हे वाढणं देखील महत्वाचं आहे. सकाळचं सत्र आहे थोडंसं दमट मी म्हणेन, परंतु खेळपट्टी थोडीशी नरम आहे आणि त्याचा अभाव सध्या गोलंदाज घेतात. परंतु या ओव्हरमध्ये गोलंदाजाला खरं तर टार्गेट केलं आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चौकार आली आहेत. 3 षटकांचा अखेरकार खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आहे तब्बल 22, 1 गडी बाद. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि दोन्ही संघांना विनंती करूया की आपण अधिकचा वेळ घेऊ नका, आपण लगेचच क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावून घ्या. हॅलो चेक हॅलो. टॉससाठी दोन्ही कॅप्टन हा पहिला कॉल केला जातोय. अर्थातच सुर्वे टायगर 11 टीम आपण कॅप्टन तयार राहा आणि त्याचबरोबर आरजू 11 टीम दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल आपण दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. बोथ दी कॅप्टन्स हा तुम्हाला पहिला कॉल. ओव्हर नंबर आता 4ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 4 साठी आता कुणाला आणलं जाईल, कारण फार महत्त्वाचं षटक आहे. इथून पुढे धावसंख्येची गती वाढवावी लागेल. 3 ओव्हरमध्ये जो खेळ केलाय ना त्यापेक्षा आता 2 ओव्हरमध्ये आणखीन चांगला खेळ करावा लागेल, कारण प्रथम बॅटिंग करताना 50 ते 60 प्लस ही धावसंख्या या मॅच मध्ये फाईट करू शकते. परंतु ओव्हर नंबर 4ला सुरुवात आणि गोलंदाजी मार्क वरती कोहिनूर ऑफ नवी मुंबई तुर्बेगाव भूषण पाटील यांच्यावरती या पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आक्रमण केलंय आणि बॉल सीमारेषा पलीकडे या बॉलची उडान राजू कंग यांचा श्री काळेश्वरी 11 साठी 6चा लगान षटकार. पहिलाच षटकार इथे आला या इनिंग्स मधला राजू कंग यांच्या पॅट मधून. खरं तर राजू कंग यांनी 7 बॉल पेस केले होते तेव्हा 7 त्यांच्या पॅट मध्ये आल्या. 4थ्या ओव्हरला सुरुवात केली आहे आणि ओव्हर पिच बॉल होता, जागेवरून बॉल केलाय आणि लॉंगॉनच्या डोक्याच्या वरनं हा ते षटकार राजू कंग यांच्या पॅट मध्ये आलाय. आजच्या दिवसातला पहिला मोठा फटका. या बॉलच्या पाठीमागे फटका खेळत असताना वेळेची अचूकता नव्हती. बॉल हवेत उभा राहिला होता. बॉल निजन सही जाऊन टप्पा घेतोय. एका धावेचं रूपांतर फलंदाजाने लगेच दुहेरीमध्ये केलेलं आहे. बॉल बराच काळ वेळमध्ये हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षकाला संधी होती परंतु थोडेसे दूर होते. नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॉयत असताना 2 धावा इथे घेतल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती 2 आणि हे षटक आता मोठं करायचं आहे. त्या मनसुबाने सध्या राजू कंग आता बॅटिंग करतात. निश्चित सुरुवातीला जे राजू कंग अडकत खेळत होते ना ते आता आक्रमण करतायत. एका बाजूला भूषण पाटील यांच्याबद्दल आपण ज्यावेळी चर्चा करतो प्रगल्भ मोठा अनुभव क्रिकेटचा त्यांच्या गाठीशी आहे, परंतु एका बाजूला राजू कंग यांचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या भरारी घेते, जाऊन पोहोचले 30 वरती. 1 गडी बाद. याही बॉल वरती आता आक्रमण केलंय. निघालाय बॉल सी कॉर्नरला. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला आहे, संघासाठी काही धाबा वाचवल्या. प्रयत्नांची पराकाष्ठा सीमारेषेलगत केली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव मिळाली आहे. हॅप ट्रॅकर बॉल होता. शोल्डरचा चांगला वापर केला राजू कंकने. त्यांना वाटलं असं की बॉल हा कदाचित बाहेर जाऊन पाहू शकाल तुम्ही बॉल ज्या पद्धतीने बॉल ट्रॅव्हल झाला होता, परंतु अप्रतिम फिल्डिंगचा नजारा आपण पाहतोय जिथे धाबा अडवल्या गेल्या त्या 5. निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण, कारण तुम्ही संघाला क्षेत्ररक्षण करतानाही सामने जिंकून देऊ शकता याचा प्रत्यय आला. संघासाठी काही धाबा वाचवल्या, परंतु राजू कंग यांनी फटका चांगला खेळला होता, फक्त पूर्णता नव्हती. भूषण गोळे ऑन साइडला बॉल वळवला. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी होईल फरार. पुन्हा एकदा आक्रमण भूषण गोळे यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. स्लोवर बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॉल टप्पा पडला, थोडासा टर्न झाला होता, परंतु या बॉलला टर्न केलाय भूषण गोले यांनी आणि त्यांच्या पाठमधनं हा 3रा चौकार येतोय आणि आता हे 2 फलंदाज आक्रमण 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 हा पर्याय निवडलाय. हा आक्रमण एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच मैदानाच्या आतमध्ये निवडलाय. भूषण पाटील तयार. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न भूषण पाटील यांनी भूषण गोळे यांचे मनसुबे उधळून लावले. आला तो डॉट. सरळ बॅटने धावा येत होत्या. सरळ बॅटने आपण पाहिलं चौकाराला षटकाराला. त्याच्यानंतर एक काहीतरी वेगळं करायचं प्लॅन केलं होता आणि पॉइंट आतमध्ये आहे आणि असं वाटलं की हा बॉल कदाचित त्यांना वाटलं की जाऊ शकतो हा बाहेर, परंतु हा बॉल डॉट आलाय. प्लॅनिंगने सध्या गोलंदाजी होती. शेवटचा बॉल बाकी. धावसंख्या 35, 1 गडी बाद. हाई बॉल वेग काढून घेतला आणि त्यानंतर बॉल अंगाला जाऊन भेटतोय. हाई बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक आता 4चा खेळ समाप्त होतोय. प्रथम बॅटिंग करताना टीम श्री काळेश्वरी 11 ने बनवल्या धावा 35, गडी गमवला 1.
बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा हाईट फॅक्टर चांगला वापर केलाय आणि 4 बॉलमध्ये 13 धावा कुठल्या होत्या, परंतु शेवटचे 2 बॉल निर्धावले आहेत आणि 4 षटकांचे ते बघता बघता खेळ समाप्त झाला. 35 धावा धावसंख्या सध्या स्कोरवरती झाल्यात. एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि एका षटकामध्ये आता धावा खरं तर 15 ते 20 धावा कुटावा लागतील आणि त्या पद्धतीने बॅटिंग होईल का? राजू कंक आणि भूषण गोले दोन्ही खरं तर खेळाडू आयकॉन आहेत आणि त्यांना तशी बॅटिंग देखील करणं महत्वाचं आहे. राजू कंक सध्या 10 बॉल 15 आणि 5 बॉल 12 मध्ये भूषण गोले यांना पाहतोय. त्याचबरोबर आपल्याला कौतुक करावं लागेल शार्विल सोनाक्षी 11 या टीमचं, कारण या टीमने 4 षटकं 18 मिनिटांमध्ये हाताळलेले आहेत. त्यासाठी शार्विल सोनाक्षी 11च्या खेळाडूंचं कौतुक आहे. आपण आयोजन समितीला केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. परंतु इथून पुढच्या सर्व संघांना विनंती आहे की आपण सर्वांनी वेळेसाठी सहकार्य करा, कारण आज देखील सामने जास्त आहेत, 10 सामने आहेत आणि त्या कारणाने वेळ कमी पडतो आणि आपण आयोजन समितीला काही देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे. अंतिम षटकाला होईल सुरुवात. स्लॉग ओव्हरचं षटक आपल्या नावी घेऊन गोलंदाज झांजवडचा विशाल जाधव यांच्या नावी षटक क्रमांक 5 आहे. बॅटिंगमध्ये राजू कंग चांगला खेळ केलाय. 10 बॉल फेस करत असताना 15 त्यांनी बनवलेले आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी. टार्गेट सेट करणारे 6 बॉल. काय दडलंय? हा पहिला बॉल विशाल जाधव झांजवड. पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवलाय, थोडासा पुढे सोडलाय, डॉट आलाय. प्रत्येक गोलंदाजाचं मी कौतुक करेन. इथे डॉट बॉलने सुरुवात केली. शेवटचं षटक हाणा मारतं षटक, कुतवा कुतवीचं षटक, रेमटा रेमटीचं षटक असणार आहे. स्लॉगिंग ओव्हर आणि या ओव्हरमध्ये धावा महत्वाच्या असणार आहेत. कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त 20 धावा येणं महत्वाचं असणार आहे. परंतु विशाल याला पाहतोय आणि मॅक्सवेल या नावाने चर्चेमध्ये असलेले खेळाडू. पहिला बॉल डॉट. राजू कंग आक्रमण केले, पायांचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे, बॉलने घेतली भरारी, फटका आहे राजू कंग यांचा भारी, बॉल सीमा पार, षटकार. लाजवाब इथे टायमिंग ओव्हर पिच बॉल होता, त्याला मॅनेज केलंय आणि लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर इथे पाठवला गेलाय आणि हाच आता खरं तर पर्याय निवडला गेलाय. पहिला बॉल डॉटला, दुसऱ्या बॉलवरती आक्रमण केले राजू कंक यांचा आपण पाहतोय आणि 7 धावेने धाव संख्या आतापर्यंत टोटल झाल्या एकूण तरीत टीमच्या 41 रन. तुमचे पाय चालतील तर धावफलक नेहमी चालत असतं आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राजू कंग यांनी केला. पायाचा अगदी योग्य वापर केला, पुढे आले आणि विशाल जाधव मॅक्सवेल यांच्यावरती आक्रमण केलं. या बॉलला दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक जातील का? एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा तोडली आहे. राजू कंग यांनी आणखीन एक बॉल पाठवलाय सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर चालला आणि त्याच्यानंतर फक्त कट केलं, या बॉलला दिशा दिली आणि तिथून मात्र 4 धावा मिळाल्या आहेत. पहिल्या बॉलवरती पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार आणि तर राजू कंक ही नावाची गाडी आहे आता या हायवेवरती सुसाट निघून जाते आणि अगदी मी म्हणे आता ड्रायव्हिंग सीट वरती आहेत. निश्चित राजू कंग यांनी ज्या प्रकारचा खेळ केलाय, पाठीमागे माझ्याबरोबर घडलं काय याचा विचार न करता शेवटच्या 6 बॉलमध्ये चांगलं काय करता येईल ना याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राजू कंग यांनी केला. वैयक्तिक त्यांनी संघासाठी धावा बनवलेल्या आहेत 25. परंतु विशाल जाधव यांच्याबद्दल आपण अनेकदा चर्चा करतो ना, KSKच्या अनेक स्पर्धा, अनेक पुरस्कार मालिकावीराच्या आपल्या नावी करणारे खेळाडू आहेत. क्षेत्ररक्षक आहे, डीपला बॉलवरती येतील, एकच सिंगल धावे बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. एकच सिंगल येते, पाहू शकाल चांगली फिल्डिंग झाली तिथे. एक सिंगल येते या बॉलवरती. उर्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 46 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लागल्यात. 10 धावा आल्या तर होतील 56. तो प्रयत्न करणार का भूषण गोली असणार आहेत. 5 बॉलच्या पाठीमागे 12 धावांचं योगदान महत्वपूर्ण दिलेलं आहे या मॅच मध्ये. एकूण झालं तर 46. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉल मध्ये आता या इनिंगचं होईल टार्गेट सेट. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटिंग सध्या होती. पहिला गडी आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये बाद झालाय. शेवटचे 2 बॉल टॅप केलाय, खेळाडू आहेत मिड ऑफला, एक सिंगल धावे बॉलच्या पाठीमागे मिळेल. शेवटचा टार्गेट सेट करणारा बॉल. नाराज आहेत परंतु चांगला इथे टप्पा टॅप शॉट इथे खेळला पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे बॉलवरती. शेवटचा बॉल असणार आहे. राजू कंक एकात बिग हिट आणि निश्चित श्री काळेश्वरी 11चे पाठीराखे म्हणत असतील की एखादा मोठा फटका येऊ दे, परंतु शेवटच्या बॉलच्या पाठीमागे दडलंय काय? या बॉलला फक्त दिशा दिली, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. फेक कोणत्या एंडला? तर स्ट्रायकर एंडला केली आहे आणि पहिला डाव इथे समाप्त होतोय. श्री काळेश्वरी 11 या टीमने बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 48, बरोबर ना? 48 धावा आणि विजयासाठी बनवायच्या आहेत. आता शार्विल सोनाक्षी 11 या टीमला 49, येणारे बॉल 30. कॅप्टन विनंती करेल या दोन्ही कॅप्टन सुर्वे टायगर्स 11 आणि आरजू 11 टीम टॉस करण्यासाठी मी विनंती करेल. KSK महाबळेश्वरचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रकाशजी माने सर. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर भरपूर मेहनत ज्यांची राहिली, प्रत्येक गोष्टीसाठी आपण पाहिलं तर अगदी डाऊन टू अर्थ पडद्यामागचे हिरो या KSK महाबळेश्वरचे विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी माने साहेब आपले शुभ हस्ते
या बॅचचा आम्ही करणार आहोत टॉस. टीम येस या एका बाजूला आपण पाहिलं तर सागरदादा सुर्वे, विनोददादा सुर्वे यांच्या मालकीचा संघ सुर्वे टायगर, दुसऱ्या बाजूला विकासभाई कदम यांच्या मालकीचा अर्जू 11 टीम. टॉस आहे हा महाबळेश्वर प्रीमियर लीग, एका बाजूला महाबळेश्वर चॅम्पियन लीग, एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला निहाल रिसॉर्ट. ओके, महाबळेश्वर चॅम्पियन लीग किंवा निहाल रिसॉर्ट हा कॉल करायचा आहे तुम्हाला. कोण मागणार आहे कॉल? येस, सुर्वे टायगर, निहाल रिसॉर्ट हा कॉल होता आणि महाबळेश्वर चॅम्पियन लीग हा कॉल आलेला आहे. अर्जू 11 सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला संघ मालकांबद्दल विचारेल. कशा पद्धतीने टीम संपूर्ण तयार केले, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी तुमच्या आत्ताच्या मॅच चालू व्हायच्या आधीपर्यंत राहिलेत? संघ मालकाचं बोलायला गेले तर चांगलेच संघ बांधण केले त्यांनी आणि चांगलंच खेळू आणि जेवढे पण प्लेयर घेतलेले त्यांनी 100% देऊ. आयोजन ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर प्रत्येक गोष्टीसाठी आपण पाहिलं प्राइस ठेवलं गेलं. आईवा कॅचसाठी बेस्ट बॅट्समन, बॉलर, सिक्सर, हॅट्रिक षटकार, हॅट्रिक चौकार या सर्व गोष्टी मायक्रो मॅनेजमेंट या स्पर्धेचं केलं गेलंय. या स्पर्धेबद्दल मनामधल्या भावना? दादांची स्पर्धा आहे, चांगलीच असणार आणि लास्ट टायमापेक्षा जास्त चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे. टॉस जिंकलायस आणि आता महत्त्वाचा निर्णय क्षेत्ररक्षण करू. सतीश, टॉस जिंकला असतास तर बॅटिंगसाठी जाणार होता का फिल्डिंगसाठी? फिल्डिंगसाठी. येस, आता या स्पर्धेबद्दल तुझ्या मनामधल्या भावना कशा पद्धतीने आहेत? स्पर्धेत तू पाहतो, मायक्रो मॅनेजमेंट तू बघतोयस आणि या स्पर्धा कालच्या दिवसापासून चालू झाले. प्रेक्षकांचं खूप सारं प्रेमही या स्पर्धेला भेटलंय. तुझ्या मनामधल्या भावना मला जाणून घ्यायचे. नक्कीच प्रथमतः मी अशोक दादांचे आभार मानेल की त्यांना एवढी चांगली टुर्नामेंट भरवली आणि लास्ट इयरपेक्षा नवीन केलेलं आहे. म्हणजे नवी मुंबई एक आयकॉन घेतलेला आहे. लास्ट टाईम फक्त ऑल इंडियाचा आयकॉन होता, तर नवी मुंबईचे आयकॉन घेतलेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळायला भेटतं दरवर्षी ह्या टुर्नामेंटमधून आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. थँक्यू सो मच प्रकाश सर. एक छान फोटो या स्पर्धेचा टिपला जाईल. अर्जू 11 टॉस जिंकला. दे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि समोर आपण पाहिलं सुर्वे टायगरला सांगितलं या आणि बॅटिंग करा. दोन्ही कॅप्टनचं मन आपण जाणून घेतलं. या मोठ्या स्पर्धेला आपण पाहिलं तर खेळण्याचा एक वेगळा आनंद त्यांना भेटतो, एक वेगळं व्यासपीठ त्यांना भेटतं. अशोकदादा सपका यांचं त्यांनी आभार व्यक्त केलं आणि असंच आपण आजच्या दिवसामध्ये देखील सर्व कॅप्टनचं मनोगत जाणून घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, जोडून राहा. अर्थातच निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 पहिल्या इनिंगचा खेळ ऐकला. सेकंड इनिंगसाठी जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. निहाल ग्रुप पुरस्कृत महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 अशोकदादा सकपाळ या स्पर्धेचे शिल्पकार. आपण कालपासून ही स्पर्धा करत अनुभवतोय. जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची बेजवाडी, क्रिकेटची पंढरी इथे सजला गेलाय. प्रथम बॅटिंग करत असताना काळेश्वरी 11 टीमने जमवले 48 धावा आणि शार्विल सोनाक्षी 11 टीमला धावा जमवायच्या आहेत 49 धावा आणि या 49 धावा जमवण्यासाठी बॅटिंगसाठी लीड करण्यासाठी जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. हर्षल खराडे आणि भूषण पाटील मॅच मध्ये मजा आणि गोलंदाज पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन साताऱ्याचा कंदीपेडा भूषण गोले. पहिलं षटक आपण पाहू शकाल तुम्ही. P1चं पहिलं षटक भूषण गोले. बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्राईक एंडला हर्षल खराडे आणि नो स्ट्राईक एंडला भूषण पाटील. निश्चित आपण ज्या वेळेस भूषण गोळे यांची चर्चा करतो, ISPL चे 2 पर्व खेळणारे खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आहेत. सातारा एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असणारे क्रिकेटच्या पटलावरती भूषण गोळे यांच्या नावी पहिलं षटक. तर एका बाजूला बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय सातारा जिल्ह्यातील जांभली तालुक्यातील एक युवा ऑलराऊंडर भिवडी गावचे हर्षल खराडे. पहिलाच बॉल फुल टॉस दिशा दिली आहे. चांगली फिल्डिंग
आणि पहिलाच बॉल डॉट आलाय. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग तिकडे होते, त्यांनी बॉलला लगेच अडवलं, आला तो डॉट. चांगली सुरुवात ज्या पद्धतीने आपण मागच्या पहिल्या इनिंग्स मध्ये पहिली सुरुवात डॉट बॉलनं झाली होती ती सुरुवात देखील इथं बॅट आणि बॉलचा संपर्क जरूर झालाय. पहिला बॉल डॉट. शावेळेस चांगला बॉल होता, सन्मान दिला या बॉलने, मिडांना फक्त ढकललंय, दिशा दिली आणि पहिल्या दुसऱ्या बॉलवरती श्री गणेश होतोय आणि एक सिंगल येते. निश्चित या बॉलचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारचा बॉल हाताळलेला आहे भूषण गोळे यांनी. ज्या प्रकारे गोलंदाजीमध्ये मिश्रण आहे ते मिश्रण त्यांनी या बॉलच्या पाठीमागे अंमलात आणलं. बॉलचा वेग थोडासा काढून घेतला, बॉलला थोडंसं टर्न केलं आणि हलक्या हाताने या बॉलला फक्त दिशा दिली हर्षल खराड यांनी आणि एक धाव मिळाली. तर स्ट्रायकर एंडला डावकोरे हाताचे एक प्रतिभावंत ऑलराऊंडर खेळाडू अर्थात भूषण पाटील माफ करा बॅटिंगसाठी. तिसऱ्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय. ओ माय गॉड, कॅच ड्रॉप. पहिल्या इनिंग्स मध्ये कॅच ड्रॉप झाली, काही हरकत नाहीये. दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्ही ही चूक करू शकत नाहीये आणि कॅच कुणाचा सोडलाय? भूषण पाटील. निश्चित या खेळाडूकडे ती क्षमता आहे, प्रतिभा आहे. अगोदर देखील आपण चर्चा केली, फटका फसला होता, बॉल हवेत उभा राहिला होता, खेळाडू बॉलच्या खाली आले होते, परंतु बॉल त्यांच्या हाताच्या उंजळीमध्ये विसावू शकला नाही. आज नशीब बलवत्तर आहे, दरवाजापर्यंत आलेलं यश दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलंय. कमी धावसंख्येचा बचाव करताना डॉट बॉलचं रेशिओ आणि गुच्छामध्ये तुम्हाला विकेट टिपावे लागतात आणि यासाठी तुम्हाला चांगले क्षेत्ररक्षण करावं लागतं. परंतु इथून पुढे या चुका सुधाराव्या लागतील, कारण चुका या पेन्सिलीसारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील, परंतु या चुकांवरती पांघरून टाकणं चुकीचं आहे. परंतु इथून पुढे चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल. भूषण गोळे पुन्हा तयार. ती बॉलचा खेळ समाप्त झालाय. इथे फटका सूर्य आलाय, गणेश कदम बॉलच्या खाली आणि पहिला धक्का लागत असताना पहिली चूक केली खरं तर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने, परंतु गणेश कदम लॉंग ऑनला आले, बराच काळ बॉल हवेमध्ये राहिलाय. जजमेंट पाहू शकाल, अगदी बाउंड्री लगत आणि पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करणारे टीम यावेळेस शार्विल सोनाक्षी 11 टीमला फलंदाज हर्षल खराडे बाद. हर्षल खराडे जिल्हा आयकॉन म्हणून या चॅम्पियन लीग मध्ये सहभागी झालेले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, भूषण गोळे यांच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, लांबी कमी पडली, मोबदला भोगावा लागला तो म्हणजे विकेटने आणि पहिलं सुयश प्राप्त करून दिलंय भूषण गोळे यांनी. टीम श्री काळेश्वरी 11 या टीमला धक्का क्रमांक पहिला शार्विल सोनाक्षी 11 या टीमला लागलेला आहे. धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली गोलंदाजी पाहू शकाल तुम्ही आणि आतापर्यंत खरं तर थांबवलं गेले बा फलंदाजांना. ज्या पद्धतीनं आपल्याकडे धावा कमी आहेत आणि तो बचवण्याचा प्रयत्न यावेळेस करत असताना 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 4 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा आणि 1 विकेट झाला आणि प्रत्येक इनिंग 4 ओव्हर आहेत तुमच्या महत्वपूर्ण ह्या 20 मिनिटाचा अवधी आहे. निश्चित यासाठी आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते आणि खेळाडूंना आपण विनंती करूया की आपण जेवढ्या जलद गतीने तुम्हाला खेळता येईल तेवढ्या जलद गतीने आपण खेळा. परंतु एका बाजूला आता मैदानाच्या आतमध्ये ऑल इंडिया आयकॉन गोरेगावचे राज सिंग ज्यांनी गोलंदाजी चमकदार केली, आता बॅटिंग धमाकेदार करावी लागेल. समोर आहेत भूषण गोळे. ओहो, हा बॉल पाहू शकाल तुम्ही, अगदी शहराच्या जवळून बॉल निघून जातोय आणि हा देखील बॉल डॉट होतोय. भूषण गोले यांची अप्रतिम गोलंदाजी सध्या पाहतोय. सामने अगर कांच का बंगला हो उसको पत्थर कैसे मारूं, सामने अगर कांच का बंगला हो उसको पत्थर कैसे मारूं और इस गेंदबाज को छक्का कैसा मारूं, हाच प्रश्न सध्या दोन्ही बॅटरला पडलाय. निश्चित, कारण ज्या प्रकारचा प्रयत्न सुरू आहे, फटके खेळण्याचा प्रयत्नांना यश मिळत नाहीये, परंतु प्रयत्न ही आयुष्याला सार्थक लावण्याची शिडी आहे आणि तो प्रयत्न तुम्हाला सातत्याने करावा लागतो. ज्यावेळेस टीम श्री काळेश्वरी 11ने बॅटिंग केली होती, याही टीमला 2 ओव्हरमध्ये मोठे फटके खेळता आले नव्हते आणि त्याचा प्रत्यय आलेला आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय, 2 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद. प्रथम स्विचचा फटका, बॉल थोडासा राहिला, पॉईंटमध्ये बॉल ढकलला गेला, एकतर सिंगल मिळते आणि त्याच्यानंतर एकच सिंगल यावेळेस प्राप्त होते. ओव्हरची होती समाप्ती आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना शार्विल सोनाक्षी 11 टीमनं धावा जमवल्या तर एकूण 3 बनवायच्या आहेत. एकूण 5 ओव्हरमध्ये 49 धावा आणि हर्षल खराडे बाद झालाय. राज सिंग आणि भूषण पाटील यांच्यावरती जबाबदारी आहे. निश्चित आता या जोडीला जबाबदारी घ्यावी लागेल. दोन्ही खेळाडू आयकॉन खेळाडू आहेत, साझेदारी हवी आहे, भागीदारी हवी आहे आणि घ्यावी लागेल या मॅचची जबाबदारी. 3 वरती 1. एका बाजूला आपण चर्चा करतोय, पहिलं षटक भूषण गोळे यांनी चांगल्या प्रकारे हाताळलं, अवघ्या 3 धावा देत 1 गडी गारद केलेला आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केली त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्यांनी केलेली आहे. परंतु ओव्हर नंबर 2 पासून आता गिअर बदलता येईल का? धावसंख्येचा पाठलाग करताना, विजयाचा घाट पार करताना गिअर बदलणं फार महत्त्वाचं आहे, कारण एका बाजूला करंट रन रेट जर आपण पाहिला ना, धावसंख्येचा पाठलाग करत असताना
तो 3च आहे याचा विचार प्रखरतेने श्री शार्विल सोनाक्षी 11ला करावा लागेल. ओव्हर नंबर 2च्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती केलाय बदल. गणेश कदम, वाकीचे गणेश कदम ओव्हर नंबर 2 साठी येत आहेत. मिस्टर फॅक्स गणेश कदम बॉलिंग ट्रॅक वरती आणि समोर असणाऱ्या बॅटर राज सिंग ऑल इंडिया आयकॉन. दुसऱ्या बाजूला नवी मुंबई आयकॉन भूषण पाटील. गणेश कदम पाहू शकाल आयकॉन खेळाडू. 24 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. मोठे फटके आणावे लागतील परंतु एका षटकाच्या समाप्तीनंतर भूषण गोल यांचं अप्रतिम इकॉनॉमिक्स ओव्हर राहिला. या षटकामध्ये आल्या त्या फक्त 3 धावा आणि त्याच्यामध्ये एक गडी बाद झालाय. गणेश कदम तेव्हा शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चालय ते धन 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 सीमा पार आलेला आहे. सुंदर चौकार. बॅटची आतली कडा घेऊन बॉलने गॅप शोधला. यष्टी रक्षकाने फ्लाय स्लिपच्या मधून बॉल मार्गस्थ झाला. पाठीमागच्या बाजूला सरळ 4 धावेंसाठी बॉल होतोय फरार. रन्स मितील 4 आलाय तो एक दर्जेदार चौकार. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये शार्विल सोनाक्षी 11 साठी 5वी हिटचा प्रयत्न केला होता मैदानाच्या आतमध्ये ऑल इंडिया आयकॉन राज सिंग गोरेगाव यांनी आणि त्या बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावेंसाठी धावा कशाही येऊत परंतु धावा येणं महत्वाचं. वर्तुळ आकार फटका पाहू शकाल तुम्ही. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 7 धावा स्कोर गाडवरती. 7 बॉलचा खेळ समाप्त. 23 बॉल. आणखीन एक येते स्वीटशॉटचा फटका खेळलाय. बॉल बराच वेळ हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक धावतायत पळतायत आणि बॉल निघून जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक येतील 2 चौकार. निश्चित फटका कुठे खेळलाय तर एक्स्ट्रा कव्हरला मारलाय हा बॉल. सीमारेषा पलीकडे काय फटका होता. एक फोटोजेनिक स्ट्रोक, एक नेत्रदीपक फटका. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी लागोपाठचा दुसरा चौकार. मिस्टर फॅक्स यांच्यावरती आक्रमण केलंय परंतु कमबॅक करावं लागेल. ज्या प्रकारे भूषण गोळे यांनी गोलंदाजी केली आहे त्याच प्रकारचा खेळ एका बाजूला गणेश कदम यांना करावा लागेल. सध्या प्लॅनिंगने बॅटिंग केली जाते. ओहो गुडका एक टेकवला होता, वाकवला होता. त्याच्यानंतर हा डॉट बॉल आणि खरं तर तिसरा बॉल डॉट आलाय आणि हा मोकळा श्वास गणेश कदमने यावेळी सोडला असेल. निश्चित कारण या अगोदरचे 2 बॉल महागडे होते आणि हा बॉल जो डॉट टाकलाय ना त्याच्याने मनोबल गणेश कदम यांचं वाढलं असेल. सध्याच्या घडीला मनोबल वाढणं फार महत्वाचं आहे. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. या मॅच मध्ये कमी धावसंख्येचा बचाव करताना धारदार गोलंदाजीचे वार करावे लागतील. पुन्हा एकदा गणेश कदम तयार. राज सिंग यांचा सो निगेस सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग वाव. मोठा फटका आलाय आणि इनिंग्स मधला पहिला षटकार राज सिंग यांच्या बॅट मधून. राज सिंग यांनी स्विच हिटचा प्रयत्न सक्सेसफुल करून दाखवला. काय फटका खेळलाय. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास तब तूने रचा एक बडा इतिहास. आणि स्वतःवरती विश्वास ठेवत ऑल इंडिया आयकॉन राज सिंग यांनी बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. अफलातून बॅटिंग बॅक टू बॅक 2 चौकार. त्याच्यानंतर डॉट आला आणि आता हा षटकार होतोय. टोटल झालं त्या आतापर्यंत स्कोर गार्ड वरती 17 धावा सध्या स्कोर गार्ड वरती झाला. दुसरं षटकार मार्गस्थ आहे. 20 बॉल आणि 32 धावेचे इक्वेशन असणार आहे. चांगली बॅटिंग सध्या राज सिंग हे करतायत आणि अगदी 4 बॉलच्या पाठीमागे धावा इथे कुठल्या त्या 14. चांगली बॅटिंग. आता सध्या क्षेत्रक्षणामध्ये ते बदल केला गेला. गोलंदाज गणेश कदम आणखी घेते स्विचचा फटका. क्षेत्रक्षक ठेवले गेले परंतु दूरचा प्रवास आहे. बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. आणखी घेते राज सिंगच्या बॅट मधून आला आहे ते चौकार. राज सिंग नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. श्री काळेश्वर 11ने खेळाडू ठेवला होता सीमारेषे लगत अशा फटक्यांना रोखण्यासाठी परंतु तो क्षेत्ररक्षक येण्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धावेंसाठी स्विच हिटचा प्रयत्न राज सिंग यांचा दमदार. पुन्हा एकदा पाहू शकाल स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मला एक खरं तर मला एक प्रश्न पडलाय निलेश सर की राज सिंग लेफ्टी आहेत की राईटी. प्रत्येक बॉल स्विच हिट, प्रत्येक बॉल स्विच हिट. तोच प्रयत्न राहिलाय. नक्की चाललंय काय. निश्चित कारण ज्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज ज्या प्रकारे बॅटिंग करतो ना त्याच प्रकारचा खेळ त्यांनी स्विच हिटच्या फटक्यांमध्ये केलेला आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 21 आणि इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत. 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 28. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण घाई करा अशी करूया विनंती. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावा त्या 2 धावा आल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या एकूण 21 धावा. जबरदस्त आहे त्या बॅटिंग अटॅक सध्या पाहतो आहे. 18 बॉल 28 धाब्यांचा आवश्यकता आहे. भूषण गोले आपण एका बाजूला पाहू शकता. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज तेजस कोकरे एक वेगवान गोलंदाज, युवा गोलंदाज आणि युवा गोलंदाज समोर बऱ्याच वर्षाचा कालावधीचा अनुभव भूषण पाटील यांना पाहतोय.
निश्चित एका बाजूला 22 गावातून एक खेळाडू घेणं बंधनकारक होतं आणि त्याच्यामध्ये जुंगटी गावचे तेजस कोकरे यांना या टीममध्ये समाविष्ट केलेला आहे. वेग त्यांच्या गाठीशी आहे, परंतु एका बाजूला भूषण पाटील तुर्बेगाव नवी मुंबई आयकॉन बॅटिंगसाठी होतील तयार. मोठा अनुभव त्यांच्याही गाठीशी आहे. येणारे 18 बॉल आणि इथून पुढच्या धावा धावफलकावरती आहेत. 21 एक गडी बाद. पहिलाच बॉल फेस करताना फ्रंट फुटला आले, थोडासा गॅप भेटलेला आहे. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत आणि तोपर्यंत एक सिंगल येते या पहिल्याच बॉलवरती. चांगली सुरुवात भूषण पाटील देखील यावेळेस करत असताना 22 धावा सध्या स्कोरकार्ड वरती आणि 17 बॉलचा खेळ बाकी आणि पहिलाच बॉल चांगला आपण पाहू शकाल. एक युवा गोलंदाज तेजस कोकरे निश्चित बॉल थोडंसं पुढे ठेवला आणि या बॉलला सन्मान देत एक सिंगल धाव या ठिकाणी अंकित केलेली आहे. आणि त्यांनी देखील स्ट्राईकवरती कुणाला आणलंय राज सिंग, कारण जे चांगल्या फॉर्ममध्ये आहे, ज्यांना चांगला सूर गवसलेला आहे, ज्यांच्या बॅटमधून धावा चांगल्या येत आहेत, परंतु या विकेटसाठी जाळं विणावं लागेल तेजस कोकरे यांना. एक प्रतिभावंत खेळाडू आहेत, वेग त्यांच्या गाठीशी आहे, वेगावरती नेहमी स्वार होतात, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल कारण संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. संघाला हवे आहेत विकेट आणि त्याच वेळेस तेजस कोकरे गोलंदाजी मार्कवरती. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल या वेळेस तेजस कोकरेला. आणखीन एक येते सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि पकडलाय झेल आणि ज्यासाठी जालं इंडलं होतं ते जालं टाकलं होतं आणि टाकता टाकता मोठा मासा गळायला लागलाय. आपण पाहिलं तर राज सिंग एक वाद्य खेळत असताना आणि आता होतील बाद. राज सिंग नावाचं बादळ आता शांत झालेलं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलला एलिव्हेशन अधिकचं दिलं, लांबी कमी पडली आणि मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. शार्विल सोनाक्षी 11ला धक्का क्रमांक लागलाय. दुसरा सीमारेषे लगत वेल जज कॅच इथे पकडलाय. मॅच मध्ये आता रंगत येईल का? तर हो, महत्वाची विकेट मिळाली आहे श्री काळेश्वरी 11 या टीमला. राज सिंग जातील माघारी. 16 बॉल 27 ची गरज. राज सिंगने आपले चांगले बॅटिंग केली आहे. 16 बॉल 27 धावेची आवश्यकता आहे. महत्त्वाचं टर्निंग पॉइंटला मी म्हणेन विकेट कोसळली की काय करू का आता इथून पुढे दडपण देखील होऊ शकतो, प्रेशर होऊ शकतो, डॉट बॉल फेकावं लागतील सध्या. परंतु भूषण पाटील एका बाजूला पाहतोय, परंतु आता अमोल शिंदे मॅन फ्रॉम रुले. नेहमीच त्यांना आपण आक्रमक होताना पाहिलंय आणि नेहमीच आपण ओपनिंगला येतात ते, परंतु आज 4 नंबरला आलेत. निश्चित मुंबईच्या उपनगरांचं चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि KSK मध्ये एक अनुभवी खेळाडू, एक तंत्रशुद्ध ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आहे. रुळे गावचे आहेत, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. KSK आयकॉन म्हणून ते या टीममध्ये समाविष्ट झालेले आहेत. परंतु एका बाजूला तेजस कोकरे यांचा बोलबाला सुरू झालाय. या अगोदरच्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. 16 बॉल 27 ची गरज आहे आणि तेजस कोकरे यांचा दमदार मारा सुरू आहे. समोर अमोल शिंदे स्ट्रायकर एंडला. अमोल शिंदे असणार आहेत. पहिला बॉल पेस करते तेजस कोकरे. 16 बॉल 27 धाब्यांची आवश्यकता. तेजस कोकरे आपण पाहतो वेगवानचा राजा, वेगवान गतीमध्ये चांगले परिवर्तन देखील कित्येक वेळा पडले, परंतु भावऱ्यासारखा फिरवलाय बॉलला शक्तिमानच्या स्टाईलने. सक मिळतील धाबा 4 आलेला आहे. सुंदर फाईन लेग रिझन मध्ये चौकार. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल अमोल शिंदे यांनी बॉल पाठवलाय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून सरळ 6 धावेंसाठी. गरकन वळण घेतलं म्हणजे अगदी ज्या प्रकारे बौरा फिरतो ना त्या प्रकारचा फटका आहे आणि बॉलने ओलांडली सीमारेषा. 4 धावेंसाठी चौकार. चांगला स्ट्रोक. आता खरं तर अमोल शिंदे आले. अमोल शिंदे यांनी पाहिलं ते आले, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं. ज्या पद्धतीने बॉल टप्पा पडला, उचले घेतले, त्याच्यानंतर वळण मिळालं आणि तिथे धाबा 4 आल्या. 15 बॉल 23 धाव्यांची आवश्यकता. आतापर्यंत 2.3चा खेळ समाप्त झालाय म्हणजे अर्धा डाव खरं तर संपलेला आहे. अर्ध्या डावमध्ये 26 धावा जमवल्यात आणि सध्या लीड करते टीम शार्विल सोनाक्षी 11 टीम सध्या लीड करते. 15 बॉल 23 धाव्यांची आवश्यकता. तेजस कोकरे पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा पाहू शकाल तुम्ही बॉल हवेमध्ये ऑन साईडला बॉल टर्न केला. क्षेत्ररक्षक आहेत गणेश कदम. एक टप्पा बॉल फील्ड होईल तोपर्यंत धावा सहज इथे घेतल्या जातील. 2 फटका फसला होता अमोल शिंदे यांचा, कारण हा फटका ज्या प्रकारे त्यांनी खेळला होता, एक्झिक्यूट केला होता, बॉल हवेत उभा राहिला होता, परंतु 2 क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचू शकले नाही. बॉलच्या पाठीमागे थांबले आणि त्यानंतर बॉल अडवला आणि बॉलची फेकी केली, तोपर्यंत धावा मिळाल्या 2. याही देखील बॉलवरती आक्रमण केलं. डिस्को लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बसलेत, पकडलाय झेल आणि संपलाय. अमोल शिंदे यांचा खेळ आता या मॅच मध्ये कानमध्ये ट्विस्ट होतोय. मॅच ने यू टर्न घेतलाय. मॅच बनतीये, मॅच बनवली आहे, मॅच घडतीये, मॅच घडवली आहे. निश्चित आज या मॅच मध्ये दमदार कामगिरी करत असताना मैदानाच्या बाहेर आता अमोल शिंदे जातील. लांबी कमी पडली आणि पुन्हा एकदा मोबदला भोगावा लागला शार्विल सोनाक्षी 11 या टीमला, तो म्हणजे विकेटने. आणि एका बाजूला
मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी, काही बॉल चांगले काही बॉल महागडे, परंतु महत्वाच्या 2 विकेट तेजस कोकरे यांनी या ओव्हरमध्ये टिपल्या. 5 बॉल टाकले, 7 धावा दिल्या, 2 गडी गारद केल्या. म्हणून तर म्हटलं होतं ना, कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही हमारे लिए सबसे बडा. आणि या कठीण काळामध्ये तुम्हाला संघासाठी चांगला खेळ करायचा आहे. धावसंख्या 28, 3 गडी बाद, परंतु मैदानाच्या आतमध्ये झांझवड गावचे ऑलराऊंडर खेळाडू विशाल जाधव अर्थात मॅक्सवेल बॅटिंगसाठी 13 बॉल 21 ची गरज. 13 बॉल 21 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 फलंदाज, एक के आयकॉन, त्याचबरोबर ऑल इंडिया आयकॉनचे 2 फलंदाज गारद केलेत. बॉलर कोकरे यांनी चांगली बॉलिंग सध्या होती आणि विशाल जाधव बॅटिंगसाठी. विशाल जाधव ऑल द कार्पेटने बॉल लॉंग ऑफ मध्ये बॉल चालला, एक तर सिंगल मिळते, एक खास धावांवरती समाधान मानावं लागते. चांगली फिल्डिंग इथे लॉंग ऑफ मध्ये होते आणि आता भूषण पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत खरं तर कोणती भीती नाहीये. ही एक मोठी उमेद आहे बॅटिंग करत असताना शार्विल सोनाक्षी 11 या टीमसाठी, परंतु आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत, विजयासाठी बनवायचे आहेत 20 धावा. चला दोन्ही संघांना विनंती करूया की अधिकचा वेळ आपल्याला घेता येणार नाही, आपण घाई करा. यासाठी आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते. 12 बॉल 20 चा थर अजून बाकी आहे. दोन्ही संघांना या मॅच मध्ये बरोबरीची संधी आहे. इथून पुढे श्री काळेश्वरी 11ला मॅचवरची पकड मजबूत करायची आहे, तर हे षटक चांगल्या प्रकारे हाताळावं लागेल. हे जे असं षटक आहे ना, जे मॅचला कलाटणी देऊ शकतं आणि त्या षटकासाठी आता कोणता पर्याय निवडला जाईल. एका मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. परंतु या मॅचचं स्वरूप बदलेल का? टीम श्री काळेश्वरी 11 कुणावरती विश्वास ठेवणार, कुणाच्या हातामध्ये बॉल चोपवणार? कारण महत्वाचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा किती हा गोलंदाज शेवटच्या गोलंदाजासाठी ठेवणार. तर ओव्हर नंबर आता 4 साठी फुरुस गावचा ऑलराऊंडर खेळाडू करण मालुसरे ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाजी मार्कवरती. करण मालुसरे बॉलिंग ट्रॅक वरती. जबरदस्त आता मॅच होत चालली आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 29 धावा स्कोर कार्ड वरती, 12 बॉल 20 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. विशाल जाधव झांझवड मॅक्सवेल या नावाने प्रसिद्ध, तर एका बाजूला भूषण पाटील सध्या पाहतोय कशा पद्धतीने ते धावा रोखल्या जातील, कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील. दोन्ही टीमने चर्चा केली, दोन्ही टीमने मीटिंग घेतली. चर्चेमध्ये काय इथे डाव उपयोगी असतील हे देखील पाहायला मिळेल. कर मालुसरे पहिलाच बॉल ऑस्टमच्या बाहेरचा बॉल होता, बॉलला फक्त दिशा दिली आहे, चांगला कट इथे करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून मात्र 2 धावा या सहज इथे पळून काढते. पहिल्या बॉलवरती 2 धावेची सुरुवात पाहतोय. निश्चित करण मालुसरे म्हणलं की मुंबईच्या एक शॉट आहे असं पंचाने सांगितलेलं आहे, त्यामुळे एकच धाव या बॉलच्या पाठीमागे आपण स्कोर बोर्डमध्ये जोडूया. करण मालुसरे यांनी मुंबईच्या उपनगरांचं चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये त्या चांगल्या खेळाचं सादरीकरण करावं लागेल. डीपला खेळाडू होते, बॉलवरती आले, बॉलची फेकी केली, एकच धाव. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा झांझवडचे विशाल जाधव. बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न, बॉल चालला इथे वेगाने इस्टिरच्या हातामध्ये, हा आलेला डॉट बॉल प्रेशर वाढवला जाईल. दोन्ही टीमला सध्या 50-50% चान्सेस आहेत, परंतु या ओव्हरमध्ये धावा येणं आणि धावा रोखणं देखील महत्वाचं आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे. पहिल्यांदा फ्रंट फूट वरती आले, बॅक फूट वरती गेले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॉल आला तो निर्धाव. करण मालुसरे यांची चांगली गोलंदाजी, परंतु एका बाजूला विशाल जाधव एक आक्रमक फलंदाज. हो, हा वेळेस ऑस्टमच्या बराचसा बॉल बाहेर आहे, तोच प्रयत्न राहिला होता गोलंदाजा, परंतु हा आणखी बाहेर गेलाय. त्याच्यानंतर एक धाव इथे एक्स्ट्रा मिळते. निश्चित या गोष्टी टाळाव्या लागतील. ही वेळ नाहीये धावा वाटण्याची, ही वेळ आहे धावा वाचवण्याची आणि धावसंख्येचा बचाव करताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. करण मालुसरे तयार. त्यामुळेच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, एज लागले जाते. विशाल जाधव झांझवड, मॅक्सवेल माघारी. आता मॅचने युटर्न घेतलाय, मॅचने वळण घेतली. 2 ओव्हर मध्ये खरं तर फलंदाज बाद झाले नव्हते, परंतु आता मात्र प्रत्येक ओव्हर मध्ये फलंदाज विकेट कोसळल्या गेल्यात. आतापर्यंत 4 धावा झाल्यात 31. आता मैदानाच्या आतमध्ये आपण चर्चा करत आहोत या मॅच बद्दल. श्री काळेश्वरी 11 देखील मॅचवरची पकड मजबूत केली. विशाल जाधव यांचा प्रयत्न अखेरकार फसला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलने बॅटचा किनारा घेतला, भाग्याचा सहारा मिळू शकला नाहीये. जड पावलाने मॅक्सवेल जाईल माघारी. एका बाजूला आता बऱ्याचशा अडचणी आता शार्विल सोनाक्षी 11 या टीम समोर उभ्या राहिलेल्या आहेत. कारण आता एका बाजूला आपण चर्चा करत होतो की श्री काळेश्वरी 11 संकटाच्या पेचामध्ये अडकला होता, आता शार्विल सोनाक्षी 11 संघ संकटाच्या पेचामध्ये अडकलेला आहे. इथून पुढे 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी इथून पुढे बनवायच्या आहेत धावा. 18 धावा अजूनही बाकी आहेत. सामना संपलेला नाहीये. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मधल्या फळीमध्ये आलेले आहेत
अक्षय जाधव, तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आला याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी धावा किती बनवताय आता यालाच महत्व आहे. 2 बॉल 18 धाब्यांची आवश्यकता. अक्षय जाधव एके बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आहेत आणि भूषण पाटील आपण पाहिलं तर एका बाजूने आहे 2 बॉलच्या पाठीमागे ओपन करण्यासाठी आले होते आणि 2 बॉलच्या पाठीमागे 2 धाबा. स्ट्राईक मिळणं महत्वाचं आहे. भूषण पाटील यांना स्ट्राईक मिळत नाहीये, ते नो स्ट्राईकला आहेत आणि अक्षय जाधव करता प्लेसमेंट करायच्या नादामध्ये हा बॉल बीट होतोय. चांगल्या प्लॅनिंगने सध्या करण मालुसरे गोलंदाजी करतायत. निश्चित करण मालुसर यांनी आपला अनुभव आज कृतीमध्ये आणलेला आहे. हा बॉल डॉट टाकलाय, स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नामध्ये हा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. अक्षय जाधव जे देवळीचे आहेत, हा बॉल डॉट येतोय. शेवटचे 8 बॉल 18ची गरज आहे. एका बाजूला अक्षय जाधव, एका बाजूला करण मालुसरे अशी लढत आहे. एका बाजूला श्री काळेश्वरी 11, शार्विल सोनाक्षी 11. हा पुढील बॉल. त्यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा गॅप शोधण्याचा प्रयत्न करत होते बॅटर अक्षय जाधव. पुन्हा एकदा बॅक टू बॅक इथे डॉट बॉल येतो आहे आणि डॉट बॉल या मॅच मध्ये प्रेशर वाढवले जात आहेत. जबरदस्त आपण युवाची हवा सध्या पाहतोय. करण मालुसरे काय जबरदस्त गोलंदाजी आहे. अक्षय जाधव देखील इथे 2 बॉल लगातारचे डॉट टाकलेत आणि संपूर्ण आता हा जो प्रेशर आहे तो भूषण पाटील वरती येणार आहे. निश्चित, कारण शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हरचा एका दुसरा मोठा फटका आला तर समीकरण सोपं होईल आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील अक्षय जाधव यांना. परंतु शेवटचा बॉल कशा प्रकारे करण मालुसरे टाकतील, कारण आतापर्यंतचे 5 बॉल टाकल्या, अवघ्या 2 धावा दिल्या, 1 गडी गारद केलाय. शेवटचा बॉल बरंच काय सांगून जाईल. मॅच वरची पकड कुणाची मजबूत. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅक टू बॅक इथे 3 बॉल डॉट आलेत. एकदा करण मालुसरेची गोलंदाजी आवडली असेल तर मॅचचा खरं तर टाळ्या होऊन जाऊ द्या. काय यार मॅच बनवली करण मालुसरेने. अवघ्या धावा दिल्या फक्त 2, त्याच्यामध्ये 1 विकेट आणि हेच ते षटक. हे महत्वाचं होतं. पहिला सिंगल डॉट वाईट आउट, त्याच्यानंतर लगातारचे 3 बॉल डॉट टाकलेत. आता संपूर्ण हा जो प्रेशर आहे तो भूषण पाटील वरती आहे. भूषण पाटील यांनी जास्त बॉल खेळले नाहीयेत, फक्त 2 बॉल खेळलेले आहेत. परंतु आता प्रत्येक बॉल वरती हा बी व्हावं लागेल. निश्चित आक्रमण करावंच लागेल, कारण असे म्हटलं आता कठीण समय में सबसे बडा सहारा उमेद होती आणि ती उमेद शार्विल सोनाक्षी 11ची कोणती आहे तर ते नाव आहे भूषण पाटील. मैदानाच्या आतमध्ये या मॅचची जबाबदारी घ्यावी लागेल. 6 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. इथून पुढे धावा त्या शिल्लक आहेत 18. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. अख्खा देशांमध्ये जाऊन देखील त्यांनी क्रिकेट खेळलेला आहे, परंतु तो अनुभव त्यांना आज कृतीमध्ये आणावा लागेल. परंतु अंतिम षटक कुणाच्या नावावरती देणार श्री काळेश्वरी 11. एका क्षणाला असं वाटलं होतं ना उमेश सर बॅटिंग करत असताना शार्विल सोनाक्षी 11 हा सामना सहजरित्या जिंकेल. परंतु पहा, जर तरला महत्व नाही, तुमच्या खेळाच्या चांगल्या सादरीकरणाला या मॅच मध्ये महत्व आहे आणि त्याचाच प्रत्यय आला आणि एका बाजूला धारदार गोलंदाजी करत सामना कंट्रोल केलाय. परंतु 6 बॉल 18ची मॅच अजूनही बाकी आहे. अंतिम षटक ज्यांच्या नावी जिल्हा आयकॉन सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कुसूर गावचे राजू कंग यांनी यावर्षी गोलंदाजी चांगली केलेली आहे अनेक लीग स्पर्धेमध्ये, परंतु आज त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला अशा प्रकारचे बरेचसे सामने जिंकून दिलेले आहेत भूषण पाटील यांनी, परंतु आता हा सामना आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये भूषण पाटील नावाप्रमाणे बॅटिंग करतील का? जर तर शेवटच्या 6 बॉल 18ची गरज. 6 बॉल 18 धाब्यांची गरज आहे. भूषण पाटील ऑन स्ट्राईक. मॅचला मजा येते. मॅचला रंग भरतील का? बॉलर तयार होतात. राजू कंग पहिलाच बॉल डिलिव्हर होतोय. बॉल स्टंपच्या बाहेर चाललाय. अतिरिक्त बॉल इथे व्हाईट बॉल रन्स मिळेल आणि त्याच्यानंतर आता 6 बॉल 17 धाब्यांची आवश्यकता. प्रेशर आहे, थोडंसं दडपण आहे, काही वेगळं करता येईल का याचाच प्रयत्न राजू कंग यांनी केला होता. 6 बॉल 17ची गरज. भूषण पाटील तयार. यावेळेस मोठा फटका बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तेजस कोकरे, पकडलाय जाईल आणि संपलाय. बॅटर भूषण पाटील यांचा खेळ. भूषण पाटील जड पावलांनी माघारी येतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, लांबी कमी पडली आणि मोबदला भोगावा लागतोय तो म्हणजे विकेटने. छोट्या उसळीचा बॉल वळवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सहजरित्या आले, कोणतीही चुकी केली नाहीये. विकेटचं होतंय ते पतन. आता मैदानाच्या आतमध्ये रुळेगावचे सचिन शिंदे जे ऑलराऊंडर आहेत, आज चांगली बॅटिंग करावी लागेल. 5 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा इथून पुढे 17. चला करा घाई, दोन्ही संघांना करूया विनंती. भूषण पाटील बाद होत आहेत, जड पावलाने येत आहेत, नाराज आहे स्वतःवरती, कारण का बरेच खरं तर ओपनिंगला आले होते. पहिल्या बॉल पासून आपण पाहिलं 2च बॉल खेळले होते, तिसरा बॉल पेस करत होते आणि ज्या पद्धतीने मधल्या फळीची आपण बॅटिंग पाहिली तर बरेचसे बॉल डॉट केले होते. त्यांना भूषण पाटीलला
खरं तर स्ट्राईकला आणायचं होतं, सेट तयार करायचा होता, परंतु आता 5 बॉल 17 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश ना करें ये तो गलत बात है. हे प्रयत्न करावे लागतील. वेलकम सुस्वागतम अर्थातच युवा सेना उपस्थितला प्रमुख सातारा सन्मान्य धन्य डॅशिंग डायनामिक विशाल दादा, प्रदीप दादा सबका आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. आणि राजू कंग यांनी हा बॉल डॉट निहाल वेलकम, तुझंही मनापासून अधिक स्वागत आहे. काल इन ॲक्शन आपण निहालला पाहिलं आणि आज आपण पाहिलं तर मॅचेसचा आनंद जरूर घेईल. निहाल, आपलंही मनापासून स्वागत. वेलकम. व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि व्हाईट +1 अशी धाबा येत आहेत. 2 धाबा या बॉल वरती आल्यात आणि कदाचित आता सध्या समीकरण 4 बॉल 15 धाबांची गरज आहे. धाबा येऊ शकतात कारण का अक्षय जाधव एके नावाने प्रसिद्ध आहे खेळाडू आणि बराच वर्षाचा प्रचंड अनुभव समोर राजू कंग. चला घाई करा थोडी. फर्स्ट एड किट आपण मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करूया. 4 बॉल 15 ची गरज आहे आणि आपण चर्चा करतो या दोन्ही फलंदाजांबद्दल. अक्षय जाधव आणि सचिन शिंदे या जोडीकडे क्षमता आहे. अनेक वेळा एक गाव आकारामध्ये या खेळाडूंनी चांगला खेळ केलाय. आज महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 मध्ये चांगला खेळ करावा लागेल. 4 बॉल 15 ची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. मॅच मध्ये बरंचसं काही लढण्यासारखं आहे. एकात दुसरा षटकार मॅचला कलाटणी देऊ शकतो का? तर हो, देऊ शकतो आणि त्यासाठी करावे लागतील ते प्रयत्न. पाहत ऐकत राहा महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 पर्व क्रमांक 2, दिवस क्रमांक 2, सामना क्रमांक 1. 4 बॉल 15 धाब्यांची गरज आहे. लो स्कोरचा मॅच आणि लो स्कोरचा मॅच आता मोठा बनलाय. कोणता संघ हा पहिला मॅच आजच्या दिवसामधला जिंकणारा मॅच सध्या पाहतोय आपण. कालेश्वरी 11 टीम आणि शारवी सोनाक्षी 11 टीम सध्या 49 धावा जमवायच्या आणि एक लो स्कोरचा मॅच मध्ये आहे. खरं तर काय जबरदस्त कालेश्वरी 11 टीमनं फाईट केली या मॅच मध्ये. जसंच तसं उत्तर दिले आणि सध्या लीड करते. 4 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. 34 धावा आणि 5 विकेटचं पतन झालंय. अक्षय जाधव आणि त्याचबरोबर सचिन शिंदे बॅटिंगसाठी आहेत. एका बाजूला देवळीचे खेळाडू, दुसऱ्या बाजूला रुळेचे खेळाडू आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती राजू कंक असणार आहेत. अक्षय जाधव 4 बॉल 15 धाब्यांची आवश्यकता. बॅच ऑन आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले. बॉलर तयार. यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. लॉंगर मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या भागाच्या बाहेर बॉल जाईल सीमा पार. अडवण्याचा प्रयत्न केलाय. चौकार. दर्द सबके जैसे होते हैं मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. आणि या बॉलच्या पाठीमागे अक्षय जाधव यांनी केलाय चांगला संघर्ष. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. आशा पल्लवीत ठेवल्यात विजयाच्या. हा बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. आता इथून पुढे बॉल शिल्लक आहेत 3 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 11. प्लॅनिंग नियोजन आपण पाहू शकाल तुम्ही. 3 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता टोटल झाल्या. त्या 38 धाबा स्कोर कार्ड वरती. मॅच बनते आता. एका हाताने टाळी वाजत नाहीये, त्यासाठी 2 हात करावे लागतील. आणि आता कोणत्या सध्या नाण्याच्या बाजू दोन्ही सारखे असतात. कोणाचं नाणं खणखणीत वाजेल. वाईटची मांग आहे, वाईटची मांग आहे. द्या वाईट. तो खाऊ नाहीये. तो बॉल आहे, तो सेव्ह आहे. बॉल डॉट येतोय. मॅच मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट. 2 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन. आता 2 मोठे फटके हवे आहेत आणि 2 बॉलच्या पाठीमागे 2 जर मोठे फटके आले तरच हे समीकरण सोपं होईल. 2 बॉल 11 ची गरज. अक्षय जाधव एक मोठा चौकार त्यांच्या बॅट मधून आलाय. स्विच हिटचा प्रयत्न आणि अखेरकार बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. म्हणजे इथून पुढे 1 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 7. आणि मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. त्यामुळे या मॅच मध्ये दोन्ही संघांना अजूनही संधी आहे. ओहो, 1 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता. खरं तर आता 7 धाबा. सर्वोत्तम खरं तर परफेक्ट शॉट खेळायचा आहे अक्षयला. अक्षयने खरं तर 3 बॉल खरं तर डॉट काढले होते, डॉट खेळला होता. परंतु आता अक्षय चांगली बॅटिंग करत असताना बॅक टू बॅक 2 चौकार पहिल्या लॉंग ऑन मध्ये. आणि आता रिव्हर्स शॉटचा 1 बॉल 7 ची आवश्यकता. जर षटकार आला तर सुपर ओव्हर आणि सुपर डुपर हा सध्या मॅच होत चाललाय आणि मॅच झालाय. प्लॅनिंग करतायत भूषण गोले, सध्या चर्चा करतायत गोलंदाज सडी. चला थोडा स्पीडअप ठेवायचा. 1 बॉल 7. राजू कंकी, अक्षय जाधव. परंतु अक्षय जाधव यांनी जर हा षटकार मारला ना तर प्रेक्षक ते लक्षात ठेवणार नाहीत की अक्षय जाधव यांनी 3 बॉल डॉट खेळलेत. लक्षात हेच ठेवतील की महत्वाच्या क्षणी षटकार मारलाय आणि मॅच टाय केली. आता प्रेक्षक देखील म्हणत असेल की हा सामना टाय होऊ दे. महत्वाचा बॉल
काल तुकाराम जाधवनी हेच केलंय, षटकार ठोकला होता आणि ते कॅच कंप्लीट केली आहे. गणेश कदम असणार आहेत बॉलच्या खाली आणि पहिला मॅच आजच्या दिवसामधला इथे जिंकला गेलाय. टीम काळेश्वरी 11 टीम संघ 48 धावा जमवल्या होत्या. शार्विल सोनाक्षी टीमला 49